सांस्कृतिक वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्रात नेहमीच कलावंतांना मानाचा दर्जा दिला गेला। राज्य सरकारनेही या कलावंतांना आपल्या आयुष्याच्या संध्याकाळी मदत व्हावी यासाठी मानधन स्वरूपामध्ये पेन्शन सुरू केली। मात्र गेल्या 5 महिन्यांपासून हे कलावंत राज्य सरकारकडून मिळणाऱ्या पेन्शनची वाट पाहत आहेत। मात्र त्यांचे हात अजूनही रितेच आहेत। राज्यकर्त्यांच्या याच बोथट झालेल्या संवेदनशीलतेवर आहे आजचा हा स्पॉटलाइट। आयुष्याची 70 पार केल्यानंतरही आयुष्याच्या या संध्याकाळी चिंतेने ग्रासलेले हे चेहरे आहेत एकेकाळी रंगमंच गाजवलेल्या कलावंतांचे। तुझं आहे तुझपाशी, लग्नाची बेडी, राजकारण गेलं चुलीत, शांतेचं कार्ट, डार्लिंग डार्लिंग, स्वभावाला औषध नाही, कुर्यात सदा टिंगलम, कोपता वास्तुदेवता, वेगळं व्हायचंय मला, स्वयंसिद्धा, वऱ्हाडी माणसं, पतंगापरी जीवन माझे, ही आणि यांसारखी अनेक प्रसिद्ध नाटकं या कलावंतांनी आपल्या अभिनयातून जिवंत केली आहेत। इतकंच नव्हे तर अनेक चित्रपट त्याचबरोबर अनेक प्रसिद्ध मालिकांमध्ये देखील आपल्या अभिनयाचा ठसा त्यांनी उमटवलाय। एकेकाळी यशाच्या आणि प्रसिद्धीच्या शिखरावर असलेले हे कलावंत आज मात्र चिंताग्रस्त आहेत। थकलेल्या नजरेला आस आहे ती राज्य सरकारकडून कलावंतांना दिल्या जाणाऱ्या मानधनाची। गेल्या 5 महिन्यांपासून हे सारे जण या मानधनाच्या प्रतीक्षेत आहेत। मात्र त्यांचे हात 5 महिन्यानंतर देखील रितेच आहेत, कारण सरकारकडून गेल्या 5 महिन्यात त्यांना दिलं जाणारं मानधन त्यांच्या खात्यात जमाच झालं नाहीये। अनेकदा पाठपुरावा करूनही त्यांना सरकार दरबारी अवहेलनात सहन करावी लागली आहे। ही सरकारी जी पेन्शन कलाकारांकरता मिळते ती खरोखर म्हणजे खूप अपुरी आहे पेन्शन ती। कारण सांगा ना, महिन्याला 1000, 1200, 1400 असं त्याचं ABC अशी कॅटेगरी केलेली आहे त्यांनी, परंतु ती एक तर ती वेळेवर मिळत नाही, 6-6 महिने पेन्शन मिळत नाही। बरं, जे अक्षरशः त्याच्यावर जे अवलंबून आहेत जे कलाकार, खरोखरच काही कलाकार आता आमच्यासारखे कुठेतरी इकडे तिकडे छोटंसं कामं करतात, पण नाटक हा आमचा बंदच झालेला आहे विषय। त्यामुळे त्या दृष्टिकोनातनं खरोखर ज्यांना गरज आहे त्यांना फार प्रॉब्लेम येतो। 6-6 महिने पेन्शन येत नाही आणि उत्तरं जर आम्ही विचारायला गेलो की का असं, तर आम्हाला ती समाधानकारक उत्तरही कुणाकडनं त्यांच्या ऑफिसकडनं मिळत नाही। उपक्रम आहे गव्हर्नमेंटचा सरकारी की रिटायर्ड झालेल्या कलाकारांना पेन्शन द्यायचं, धर्मा स्तुत्य आहे, प्रश्न नाही, परंतु त्याच्यामध्ये अनियमितपणा फार आहे। बरं, रक्कम काय फार मोठी असं नाही, प्रत्येकाची जास्त कमीत कमी 1000 रुपये, 1500 रुपये, 2000 एवढीच रक्कम आहे। ती जर प्रत्येक महिना जर मिळालं तर कलाकाराला त्याच्यावरती काहीतरी योजना करता येईल। तर ते 4-4 महिने आता सध्याच जर म्हणतो त्यांच्याकडे जवळून गव्हर्नमेंटकडे 5 महिन्याचं पेन्शन आमचं बाकी आहे। बरं, दर महिन्यात जर आपण पेन्शन मिळालं नाही म्हणून आपण गव्हर्नमेंटकडे जर चौकशी केली, उत्तरं समाधानकारक मिळत नाही, कारण कोणीच त्याचं समाधानकारक उत्तर देत नाही, गव्हर्नमेंटकडनं मिळत नाही, सरकारकडनं। त्यामुळे कोणाकडे दाद मागायची? पेन्शन ठेवलं ही अति चांगली गोष्ट आहे, पण त्याच्यात नियमितपणा नसल्यामुळे त्याचा काही एक उपयोग होत नाही। गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या आयुष्यातील 20 वर्षांहून अधिक काळ व्यावसायिक रंगभूमीची सेवा केलेल्या ज्येष्ठ कलावंतांना उतार वयात मदत म्हणून त्यांच्या प्रती त्यांनी केलेल्या कामाप्रती आदर म्हणून राज्य सरकार काही रक्कम देऊ करतं। सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडून त्यांना हे मानधन देण्यात येतं। मात्र गेल्या 5 ते 6 महिन्यांपासून राज्य सरकारकडनं हे मानधन या कलावंतांच्या खात्यात जमा झालं नाहीये। वेळोवेळी जाब विचारूनही समाधानकारक उत्तरं या कलावंतांना मिळालेली नाहीयेत। हे मानधन कोणाला दिलं जातं याचे काही ठोकताळे आहेत, मात्र लिखित नियम असे नाहीत। व्यावसायिक रंगभूमीवर तुम्हाला 15 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव हवा। तुम्हाला राज्य शासन, नाट्य परिषद, विविध नाट्य संस्थांचे याखेरीज तुम्ही कलावंत आहात हे सिद्ध करणारे पुरस्कार मिळालेले असावेत। महिलांसाठी वयाची अट 50 वर्ष तर पुरुषांसाठी 58 वर्ष। उत्पन्नाची अट अंदाजे 24,000 रुपये। याचबरोबर तुमच्यावर कोणाचा वरदहस्त असेल तर वरील कोणत्याही निकषांची पूर्तता तुम्हाला बंधनकारक नाही। शिवाय राज्य सरकारकडून दिलं जाणारं मानधन हे श्रेणीच्या स्वरूपात असतं। तुमच्या कामाप्रमाणे अ, ब आणि क श्रेणीमध्ये हे मानधन दिलं जातं। अ श्रेणी असलेल्या कलावंतांना 1500 रुपये, ब श्रेणीतील कलावंतांना 1200 तर क श्रेणीतील कलाकाराला 1000 रुपये मानधन दिलं जातं। मात्र हे तुटपुंज मानधन देखील वेळोवेळी पाठपुरावा करून सरकारला देणं जमत नाहीये आणि याचाच राग हे कलावंत व्यक्त करतायत। ही रंगभूमीची सेवा केली म्हणून एक कृतज्ञता म्हणून शासनाने हे मानधन आम्हाला सुरू केलेलं असतं।
पण आता ती कृतज्ञता नसून कृतज्ञपणा आमच्यावर करताय असं मला वाटायला लागलं आहे. कारण पेन्शन चालू झाल्यापासून गेले 5-7 वर्ष मी बघते एकदाही प्रामाणिकपणाने कधी दर महिन्याच्या 10 तारखेला आमच्या बँकेत पेन्शन जमा झाली असं झालेलं नाही. 5-5, 6-6 महिने पेन्शन आम्हाला मिळतच नाही. आणि मानधन मिळत नाही हे तर आहे, पण निदान उत्तरं तरी सौजन्याने द्यावी तीही दिली जात नाहीत. एकदा काय सांगतात दुष्काळाकरता हा पैसा पाठवला आहे, एकदा सांगतात की हा निधी दुसरीकडे वळवलेला आहे. आमचा कलाकारांचा निधी दुसरीकडे वळवायचा शासनाला हक्क दिलाच कुणी? आम्हाला हे मानधन म्हणून तुम्ही देताना मग आमच्या कलाकारांची अशी ओढाताण का करता? पुणे हे संस्कृतीचं केंद्र म्हणतो, पुणे विद्येचं माहेरघर. अशा ठिकाणीच आपल्या पुण्याचे पालकमंत्री अजितदादा यांना मी गेले 15 दिवस महिना फोन करते आहे. त्यांचे PA बोलतात, ते म्हणतात तुम्ही अपॉइंटमेंट घ्या. कुठे अपॉइंटमेंट घ्यायची, कशी मिळायची? आम्ही त्यांना जाऊन भेटायचं ठरवलं तरी ते भेटत नाहीत. साहेब निघून गेले, साहेब परगावी आहेत, आज तुम्हाला भेटू शकणार नाहीत, अशी स्थिती आहे. आता सरकार आम्हाला मानधन देतात. मानधन याचा अर्थ मानाने देणारं धन, पण आम्हाला त्यासाठी आमच्या झोळ्या पसराव्या लागतात, तरीही सरकारला दया येत नाही. वेळच्या वेळी नीट कधीही महिन्याच्या महिन्याला मानधन देत नाही सरकार. अनेक ठिकाणी विचारणा करायची, अनेक फोन करायचे आणि तिथनं फक्त आपण आपली उपेक्षा सहन करायची. फोनवर नीट उत्तरं दिली जात नाही. एखादीच व्यक्ती कधीतरी नीट उत्तर देते. अशा वेळेला मग आम्हाला का जगतोय असा प्रश्न पडतो आम्हाला. हे मानधन तुटपुंज असलं तरी त्याचा हातभार या कलावंतांच्या संसाराला लागतोय. अनेक जण या उतारवयात या मानधनावरच आपली गुजराण करतायत. काटकसर करत मानधन खात्यात जमा होण्याची वाट पाहतायत. दामले दाम्पत्य देखील त्यांच्यापैकीच एक. प्रमोद दामले हे निळू फुले यांचे जवळचे सहकारी. अनेक नाटकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका वठवल्या. आज वयोमानामुळे ते थकलेत. आपल्या पत्नीबरोबर आयुष्याचा उर्वरित काळ व्यतीत करतायत. दामले दाम्पत्याला एक मुलगी आहे, तिचं लग्नही झालंय. त्यामुळे हे दोघंच एकमेकांचा आधार आहेत. गेल्या 5 महिन्यांपासून मानधन न मिळाल्यानं त्यांच्या चेहऱ्यावरील चिंता स्पष्ट दिसतेय. त्यातच नुकतंच त्यांचं ऑपरेशन झालंय. त्यानंतर सुरू असलेल्या औषधांचा खर्चही मोठा आहे. म्हणजे गव्हर्नमेंटने असं करायला पाहिजे की दर हॉस्पिटलला आपल्या कलाकारांसाठी काहीतरी त्यांनी सोय करायला पाहिजे. मानधन ते मिळायलासुद्धा मला खूप हे व्हायला कष्ट झाले. कारण 2000 साली आम्ही अर्ज केला होता आणि तो अशोक चव्हाण त्यांनी ॲप्रूव्ह करून पाठवला होता वरती, पण तो कुठं गहाळ झाला काय कळलं नाही. आणि 2010पर्यंत मला काही त्याचं हे झालं नाही, उत्तर नाही, काही नाही. म्हणजे इतकी वर्ष मध्ये गेली आणि 10 साली शेवटी मी नीलम गोऱ्यांना सांगितलं होतं असं असं आहे. तर त्यांनी विधान परिषद प्रश्न काढला होता हा. तर त्यानंतर आमची पेन्शन सुरू झाली, म्हणजे मानधन. आणि ती आता आम्हाला त्यावेळेस 600 मिळत होती, आता 1200 मिळते महिन्याला, पण ती वेळेवर मिळत नाही. आणखी काटकसरीने म्हणजे किती काटकसरीने हे करायचं. ती मुलगी काय आम्हाला विशेष असं काही देत नाही, ती सासू अशी नाही. त्यामुळं आम्ही घरातल्या घरात कसं तरी भागवतो. इतके त्याला फोन करतात त्या जिल्हा परिषदेमध्ये, त्या अजिबात मला आवडत नाही, पण काय इलाज नाही म्हणून करावे लागतात फोन. आणि त्यांची सारखे नाही म्हणून फोन येतात. ते काही पटत नाही आम्हाला. ते देतील तेव्हा घेणं भाग आहे. रोज एक फोन चाललेला आहे त्यांच्या. पैसे नाहीत म्हणून सांगतात. मग मंजूर तरी कशाला करायचं ना. नाट्य परिषदेच्या माध्यमातून देखील या कलावंतांना रखडलेलं पेन्शन मिळावं यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र वाट पाहण्याखेरीज त्या कोणाच्याच हातात काहीच नाहीये. कलाकारांना ही पेन्शन मिळते हीच खूप कमी आहे. की आता जी तुम्ही आता हे सिनियर बघितले, ह्यांच्यापेक्षा अजून खूप सिनियर आर्टिस्टना पण पेन्शन आहे. जी मिळते 1000 रुपये 1200 रुपये, ह्याच्यात मधुमेहाच्या गोळ्यासुद्धा महिन्याच्या मिळत नाहीत. मग पुढे जेवणाचे तर काय होईल ते आपल्याला सगळ्यांना कळतं आहे आता. तर ही ज्यांनी खरे कष्ट केलेले आहेत यांना ही पेन्शन मिळतच नाही आहे, म्हणून हे सगळे हाल चालू आहेत. ते हे हाल त्वरित थांबले पाहिजेत. जेन्युइन जो आर्टिस्ट आहे त्यालाच ही पेन्शन मिळाली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. ते अनेक वर्ष आमच्या नाट्य परिषदेच्या माध्यमातून आम्ही सरकारशी त्या संदर्भामध्ये सातत्याने
प्रयत्न करतो आहे की आमचे जे जुने कलावंत आहेत, ज्येष्ठ कलावंत आहेत, त्यांना एकतर मुळामध्ये खूप कमी प्रमाणामध्ये शासनाकडनं मानधन दिलं जातं आणि जे दिलं जातं ते पण वेळेवर दिलं जात नाही. हा खूप मोठा प्रश्न आहे त्याच्यामध्ये. असं कधी झालं आहे का की 1 तारखेला या लोकांच्या कलाकारांच्या याच्यामध्ये मानधन मिळालं असं होत नाही. आम्ही मुख्यमंत्री असतील, पालकमंत्री असतील, सांस्कृतिक मंत्री असतील, सगळ्यांकडे गेली 5-6 वर्ष सातत्याने या संदर्भामध्ये आम्ही संपर्क साधतो आहे. पण मुळामध्ये शासनाचा प्रशासन आणि सांस्कृतिक खातं यांच्यामध्ये मेळच नाही त्याच्यामध्ये तिथे. एकीकडे दरवर्षी कोट्यावधी रुपये खर्च करून साहित्य संमेलन आणि नाट्य संमेलनं भरवली जातात. भरमसाठ खर्चही केला जातो. मात्र ज्या लोकांनी या रंगभूमीसाठी आपली आयुष्य खर्च केली, या रंगभूमीची सेवा केली, त्या कलावंतांना उतारवयात असा होणारा अपमान महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ठेव्याचा आणि संस्कृतीचा अपमान करणारा नक्कीच आहे. छत्रपती शिवरायांपासून ते अगदी अलीकडच्या काळात असलेल्या यशवंतराव चव्हाणांपर्यंत कलावंतांना राजाश्रय होता. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यातले हे कलावंत राजकारण्यांच्या भावनाशून्यतेचा अनुभव घेत आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून या कलावंतांचं रखडलेलं पेन्शन म्हणजे या राज्यकर्त्यांच्या बोथट संवेदनांचंच एक उदाहरण म्हणावं लागेल. आणि हीच तर खरी शोकांतिका आहे. कॅमेरामन किरण काजळेसह स्नेहा कांबळे, साम TV, पुणे.